तिघांना कॉंग्रॅच्युलेशन. हा एक रील आहे, याच्यामध्ये जो डेस्कटॉप रॅम आहे, त्याच्यानंतर ही SSD आहे. लाख रुपयाचा लॅपटॉप असेल तर 30,000 35,000 मध्ये. रिफर्बिश लॅपटॉप घेणं खरंच फायद्याचं आहे का? हा सगळ्यात जास्त रिकमेंड केलेला मी लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i5 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे. टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे. स्क्रीन साईज असेल 13.3 इंच. HP भारी, डेल भारी का लिनो भारी? तर मी जो लॅपटॉप वापरतो गेली 2.5 वर्ष, तो हा लॅपटॉप आहे. AMD रायझन भारी का इंटेल भारी? या PC ला आपण 1 वर्ष वॉरंटी देतो. होम डिलिव्हरी वगैरे असं कुरिअरची काही सुविधा वगैरे आहे का? मोबाईलमध्ये स्क्रीन किंवा लॅपटॉपची स्क्रीन लावलेली, एवढी याची HD क्लॅरिटी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, लॅपटॉप आता काळाची गरज बनत चाललेला आहे. ऑफिस असो, कॉलेज असो, सगळीकडेच लॅपटॉपचा यूज होतो. आता जर तुम्ही नवीन लॅपटॉप घ्यायला जर मार्केटमध्ये गेलात, नवीन लॅपटॉपचे प्राइजेस 70,000 80,000 असे चाललेले आहे. आणि इथेच आपल्या व्ह्युअर्सचा मूड ऑफ होऊन जातो, कारण त्यांचं बजेट असतं 20 ते 30,000 रुपये आणि या बजेटमध्ये त्यांना चांगला लॅपटॉप मिळतच नाही. तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठीच मित्रांनो मी आज पुण्यातल्या एका ट्रस्टेड लॅपटॉप शॉपीवरती आलेलो आहे, की तुम्हाला नवीन सारखे एकदम कडक कंडिशन वाले रिफर्बिश लॅपटॉप मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी, आज मी आलेलो आहे पुण्यातल्या एका ट्रस्टेड लॅपटॉप शॉपीवरती, जिचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. माय कम्प्युटर शॉपीमध्ये ना महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणावरनं लोक लॅपटॉप घेण्यासाठी येत असतात, कारण माय कम्प्युटर शॉपी हे फेमस आहे सर्टिफाईड लॅपटॉप आफ्टर सेल सर्व्हिससाठी आणि जेन्युअर पार्टसाठी. त्याचबरोबर मित्रांनो, माय कम्प्युटर शॉपिंग मधनं आहेत ना 4,000 प्लस हॅपी कस्टमरने इथून लॅपटॉप घेतलेले आहेत. आणि इथे तुम्हाला ना लॅपटॉपची खूप मोठी व्हरायटी मित्रांनो पाहायला मिळणार आहे. एवढी व्हरायटी तुम्हाला अख्ख्या पुण्यामध्ये कुठेच पाहायला मिळणार नाही. जवळजवळ मित्रांनो तुम्हाला 30 ते 40 व्हरायटी तुम्हाला एकाच ठिकाणी पाहता येणार. तर मित्रांनो, तुम्हाला इथे आहेत ना HP, डेल, लिनो यांसारख्या नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप पाहायला मिळणार आहेत. आणि या सर्व लॅपटॉप वरती तुम्हाला आहे ना 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी मिळणार आहे. मित्रांनो, माय कम्प्युटर शॉपीचे जे ओनर आहेत अमोल सर, ते स्वतः गेमर आहेत आणि त्यांना या फील्ड मधला खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी स्वतः इथे गेमिंग पीसीस बिल्ड केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी खूप साऱ्या जणांना क्रिप्टो मायनिंगचे सेटअप पण बनवून दिलेले आहेत. तर मंडळी, आता भेटूया आपण माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सरांना. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहेत माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर. सर, कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? मस्त मजेत. सर, 2026 आलेला आहे, काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलेत? मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता की भरपूर सारे आपल्याकडे व्हरायटी आलेले आहे. आणि आता सध्या रॅम आणि SSDचे प्राईस वाढलेले आहेत, तरी पण आपण कमीत कमी प्राईसमध्ये तुम्हाला लॅपटॉप इथे उपलब्ध करून दिलेले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच भेटेल की बाकीच्यापेक्षा आपल्या किमती कमी आहे आणि प्लस तुम्हाला 6 महिन्याची पण वॉरंटी देण्यात येणार आहे. सर, आपल्या इथे कमीत कमी कितीपासून सुरुवात होते लॅपटॉपची प्राइस? मित्रांनो, आता i5 6 जनरेशन किंवा i5 7 जनरेशन हे लॅपटॉप अवेलेबल होत नाहीत, कारण ते आउटडेटेड झालेत. तर आपल्याकडे कमीत कमी i5 8 जनरेशनपासून चालू आहे. त्यांची किंमत आहे कमीत कमी 19,000 ते जास्तीत जास्त 55,000 पर्यंत आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. सर, एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे हा फ्लॅट नंबर 202 आहे, सेकंड फ्लोअरला आहे. बिल्डिंगचं नाव आहे वनशिव निवास, नियर चितळेचं शॉप आहे. किंवा विंडसर काउंटी तुम्ही सर्च करू शकता. गुगलवरती तुम्हाला ॲड्रेस दिलेलाच आहे. इथलं जे शॉपचं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आणि बुधवारी आपलं शॉप बंद असतं. आणि आपल्या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. तर मंडळी, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. समजा एखाद्या व्ह्युअर्सला तुमच्या इथे कुठले लॅपटॉप्स अवेलेबल आहेत, ते घर बसल्या पाहायचे असतील, तर तशी काही सुविधा आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या नंबरवरती ना WhatsAppला मेसेज करायचा आहे. मेसेज केल्यानंतर तुम्हाला एक ऑटो रिप्लाय येईल. ऑटो रिप्लायमध्ये तुम्हाला शॉपचं लोकेशन, शॉपचा ॲड्रेस आणि एक कॅटलॉगची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स येतात, जसं की कुठले मॉडेल आहेत, त्याची प्राईस काय आहे, त्याचं स्पेसिफिकेशन काय आहे, ते सगळे डिटेल तुम्हाला WhatsAppवरती घरी बसल्या मिळून जाईल. त्यासाठी फक्त एकदा WhatsAppला मेसेज करा. सर, रिफर्बिश लॅपटॉप म्हणजे काय आणि हे लॅपटॉप येतात कुठून, आपल्या जरा व्ह्युअर्सला सांगा. मित्रांनो, बाहेरच्या देशामध्ये जसं की अमेरिका वगैरे आहे, तर तिकडच्या ज्या IT कंपनी आहेत, त्या कंपनी काय करतात की 2-3 वर्ष लॅपटॉप यूज करतात, त्याच्यानंतर विक्री करतात. आता हे लॅपटॉप खराब आहेत किंवा काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे हे विकले जात नाही, तर त्यांना अपग्रेड करायचं असतं म्हणून विकले जातं. तुम्ही याची कंडिशन बघू शकता. तर अशा क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप येतात. आणि ह्याच्यामध्ये समजा काही इश्यू असेल तर ह्याचं पूर्ण टेस्टिंग होतं. हे सगळं मटेरियल दुबईला आहे, तर दुबईमध्ये आल्यावरती त्याचं टेस्टिंग होतं. समजा काही स्पेअर पार्ट खराब असतील, समजा एखाद्याची स्क्रीन खराब असेल, तर त्याची ओरिजिनल स्क्रीन टाकली जाते. कीबोर्ड असेल, बॅटरी असेल, मदरबोर्ड असेल, ते रिपेअर केलेले नसतात, त्याच्यामध्ये ओरिजिनल स्पेअर पार्ट टाकलेले असतात. तर त्याला रिफर्ब म्हणतात. रिफर्बमध्ये पूर्ण त्याची टेस्टिंग होते. असं नाही की यूज लॅपटॉप आहे. समजा एखाद्याने लॅपटॉप घेतला आहे आणि तो विकतोय, तर त्याला म्हणतात यूज लॅपटॉप. पण रिफर्ब लॅपटॉपमध्ये तसं नाही आहे. ह्याची सगळी क्वालिटी चेक केली जाते. त्याचा परफॉर्मन्स सगळं चेक केला जातो. त्याच्यानंतरच हे विकले जातात.
आणि हे बिझनेस सीरीज येतात. बिझनेस सीरीजची जी प्राईस आहे कमीत कमी ₹1,00,000 प्राईस असते. तुम्ही i5 घ्या किंवा i7 घ्या. i7 कमीत कमी 6,00,000 किंवा 1,10,000 याच्यावरती प्राईस असते. आता हे आय-टी कंपनीत यूज करतात लॅपटॉप, त्याच्यामुळे याची जी बिल्ड क्वालिटी असते हे एकदम स्ट्राँग असते. प्लस ह्याच्यामध्ये जे कंपोनंट यूज केलेले असतात, जसं की मदरबोर्ड वगैरे असेल किंवा स्क्रीन असेल, तर त्याची क्वालिटी एकदम चांगली असते. जेणेकरून जो कोणी यूज करणार असेल त्याला डोळ्याला त्रास नाही होणार किंवा त्याचा परफॉर्मन्स कमी नाही होणार. त्याच्यामुळे बिझनेस प्राईसची प्राईस जास्त असते आणि सेकंड हँडमध्ये तुम्हाला बिझनेस सीरीजचे लॅपटॉप स्वस्तमध्ये मिळतात. ₹1,00,000 लॅपटॉप असेल तर 30,000 35,000 मध्ये तुम्हाला मिळून जातो. सर, रिफर्बिश लॅपटॉप घेणं खरंच फायद्याचं आहे का? असेल तर कसं काय? मित्रांनो, रिफर्ब लॅपटॉप आहेत ना, हे कसं आहे, की हे मार्केट पूर्ण ग्रे मार्केट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या क्लायंटला माहीत नसते, की लॅपटॉपमध्ये काय बघायला पाहिजे किंवा ओरिजिनल कंपोनंट आहेत का नाही आहे. तुम्ही जेव्हा पण रिफर्ब लॅपटॉप घेताय, तर ट्रस्टेड लोकांकडून घ्या किंवा चांगल्या जेन्युइन दुकानदाराकडून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला फसवणूक कमी होते. आणि हो मित्रांनो, रिफर्ब लॅपटॉप घेणं परवडतं. पहिली गोष्ट आहे, की हे सगळं जे मटेरियल आहे अपग्रेड करतात, त्याच्यामुळं हे सगळं मटेरियल विकलं जातं. तर विकल्यानंतर हे ई-वेस्ट होतं. ई-वेस्टपेक्षा हे तुम्ही रियूज करू शकता, कारण कंडिशन नवीनसारखी असते. कमीत कमी तुम्ही 4-5 वर्ष हे लॅपटॉप वापरू शकता. त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी नाही होणार. कारण की हे ई-वेस्ट म्हणून जाणार नाही आहे कुठं. कारण याचा यूज होणार आहे. दुसरी गोष्ट आहे, तुमच्या खिशाला परवडतं. नवीन लॅपटॉप जरी घ्यायचं गेले, कमीत कमी 40,000 ला i3चा चांगल्या ब्रँडचा लॅपटॉप येतो. मी लोकल ब्रँड नाही सांगत, की समजा Dell आहे, HP आहे, त्याच्यामधले जे चांगले ब्रँड आहेत, त्याचं i3चा घ्यायचा गेला तर तुम्हाला ₹40,000 खर्च करायचा आहे. पण रिफर्बमध्ये तुम्हाला i7 12th जनरेशन 40,000 मध्ये मिळतो. प्लस 6 महिने वॉरंटी मिळतं. प्लस तो बिझनेस सीरीज मिळतो. त्याच्यामुळे रिफर्ब लॅपटॉप घेणं हे एक स्मार्ट चॉईस आहे. समजा तुम्ही एखादे स्टुडंट असाल किंवा एखाद्याची नवीन कंपनी आहे, त्याच्यामध्ये 5-6 एम्प्लॉयी आहेत. तर तुमच्याकडे भांडवल नसेल, तर तुम्ही हे रिफर्ब लॅपटॉप यूज करू शकता. बरेचसे छोटे कंपन्या आहेत, तर त्या रिफर्ब लॅपटॉप किंवा रिफर्ब डेस्कटॉप यूज करतात आणि हे रिफर्बचं मार्केट खूप मोठं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस पण 5-6 वर्ष आरामात मिळून जाते. समजा ह्याचे स्पेअर पार्ट खराब झाले, आता हे इम्पोर्ट लॅपटॉप आहे, याचा अर्थ असा नाही की ह्याची सर्व्हिस इथं मिळत नाही आहे. अख्ख्या भारतामध्ये तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये सिटीमध्ये जा, ह्याचे सगळे स्पेअर पार्ट तुम्हाला इझिली अवेलेबल होतात आणि कमीत कमी 5-6 वर्षापर्यंत तर याचे स्पेअर पार्ट तुम्हाला आरामात मिळतात. तसं नवीन लॅपटॉप तुम्ही घेतला कन्झ्युमर सीरीजचा, तर त्याचे स्पेअर पार्ट तुम्हाला 2-3 वर्षांनी मिळत नाही. जे असेल ते कम्फर्टेबलवाले घ्यावे लागतात. त्याला ओरिजिनल स्पेअर पार्ट मिळत नाहीत. तसं बिझनेस सीरीजमध्ये तुम्हाला लाँग लाईफ पण मिळते, प्लस स्पेअर पार्टचा सपोर्ट पण मिळतो. तर सर, सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवताय? मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण लॅपटॉप बघणार आहे हा Dell Latitude 7300. Dellची स्लिम सीरीज आहे आणि प्रीमियम सीरीज आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम स्लिम बॉडी आहे. याची स्क्रीन साईज आहे 13.3 इंच फुल HD आहे. याचा डिस्प्ले पण खूप छान येतो आणि याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन मिळणार आहे हे i5 8th जनरेशन आहे. 8 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच फुल HD असेल आणि ओरिजिनल अडॅप्टरसोबत हे तुम्हाला जाईल ₹19,000 मध्ये. ते चेक करा मित्रांनो, 19,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. शॉपमधला एकदम बजेट लॅपटॉप आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. सर, हा जो लॅपटॉप तुम्ही आता दाखवलात, हा नक्की कोणासाठी आहे? मित्रांनो, ज्याला कोणाला कोडिंग करायचे आहे, घरगुती यूज करायचं आहे किंवा ऑफिस यूज करायचं ते तर आरामात करू शकतात. पण याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा 4 कोर 8 थ्रेडचा प्रोसेसर आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला कोडिंग जरी करायचं असेल, तर याच्यावरती तुम्ही आरामात करू शकता किंवा सॉफ्टवेअर वगैरे हेवी सॉफ्टवेअर यूज करायचं असेल, अकाउंटिंग करायचं असेल, ट्रेडिंग करायचं असेल, तर त्या सगळ्या गोष्टी या लॅपटॉपवरती पॉसिबल आहेत. तर एकदम बजेट प्राईसमध्ये सरांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. 19,000 तुम्हाला मिळतं. सर, नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे Dell Latitude 5400. हा सगळ्यात जास्त रिकमेंड केलेला मी लॅपटॉप आहे. आपल्या शॉपमधला बेस्ट सेलर आयटम आहे हा. तर याच्यामध्ये जी बॅटरी आहे किंवा याची डिझाइन आहे, हे एकदम छान येते. याच्यामध्ये पण सेम प्रोसेसर आहे. i5 8th जनरेशन 8 जीबीची रॅम, 256 जीबी SSD. स्क्रीन साईज असेल 14 इंची फुल HD असेल आणि हा जाईल तुम्हाला 19,500 मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला रॅम, SSD वगैरे अपग्रेड करू शकता. याच्या अगोदरचा लॅपटॉप जो दाखवला त्याच्यामध्ये पण रॅम आणि SSD अपग्रेड होते. नक्कीच. तर चेक करा मंडळी, 19,500 किंमत असणार आहे. कॉन्फिगरेशन पाहू शकता. सर, इथले सर्वच लॅपटॉप अपग्रेड करू शकतो का? काही जे लॅपटॉप आहेत 360 आहेत किंवा एकदम स्लिमवाले येतात, जसं की 7420 येतो, i5 11 येतो किंवा i7 11 जनरेशन येतं. त्यांना फक्त रॅम अपग्रेड होत नाही आहे. बाकीच्या सगळ्या लॅपटॉपला SSD वगैरे अपग्रेड होते. 90% सगळ्या लॅपटॉपला रॅम आणि SSD अपग्रेड होते. मोस्टली आपण तेच आयटम ठेवतो जास्त करून किंवा कमीत कमी 16 जीबी रॅम असेल तर असेच लॅपटॉप ठेवतो आपण. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे Dell Latitude 5410. ज्याला कोणाला अजून थोडासा हाय एंडमध्ये लॅपटॉप किंवा लेटेस्टमध्ये पाहिजे असेल, तर हा Dellचा लॅपटॉप आहे इथे अवेलेबल. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 10th जनरेशन आहे. 8 जीबीची रॅम, 256 जीबीची SSD, 14 इंची फुल HD असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल ₹23,000. मागच्या व्हिडिओमध्ये पण तेवढीच रेट होता, आता पण तेवढाच रेट आहे.
तर चेक करा मंडळी, 23,000 तुम्हाला मिळणार आहे. 10 जनरेशनचा लॅपटॉप सरांनी उपलब्ध केला. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याला सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळून जाईल? मित्रांनो, आपल्याकडे बॅटरीचं टेस्टिंग केलं जाते. प्रॉपर टेस्टिंग करतो. एखादा YouTubeचा व्हिडिओ लावतो आपण आणि त्याच्यानंतर आपण त्याचा स्क्रीनशॉट काढतो, की YouTubeवरती हा लॅपटॉप किती तास चालला आहे. तर मिनिमम आमची रिक्वायरमेंट असते, म्हणजे आम्ही तुम्हाला 2 तासाची गॅरंटी देतो. आम्ही तर जेव्हा पुढून घेतो तेव्हा 1 तासाचीच गॅरंटी देतात. पण आम्ही जे लॅपटॉप आहेत, जे तुम्हाला देतो, तर ते कमीत कमी 3-4 तास आरामात चालतात आणि प्लस आपण 6 महिन्यापर्यंत 2 तासाची गॅरंटी देतो. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही लॅपटॉप घ्या, कमीत कमी 2 तास बॅटरी बॅकअप तुम्हाला नक्कीच मिळेल. पुढचा लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5411. हा सुद्धा i5 10 जनरेशनमध्ये आहे. फक्त याच्यामध्ये जो CPU आहे, ही एच सीरीजचा CPU आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं स्पीड जास्त मिळतं. सेम आहे 10 जनरेशनमध्ये. 8 जीबीची रॅम, 256 जीबी SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि हा ₹1,000 तुम्हाला थोडासा कॉस्टली जाईल. याची किंमत जाईल तुम्हाला 24,000. 24,000 तुम्हाला मिळणार आहे. हा पण 10 जनरेशनचा लॅपटॉप सरांनी उपलब्ध केला. एच सिरीज आणि यू सिरीज प्रोसेसरमध्ये काय डिफरन्स आहे जर आपल्या व्ह्यूअर्स. मित्रांनो, यू सीरीजचे जे लॅपटॉप असतात ना, त्याच्यामध्ये बॅटरी बॅकअप जास्त असतो आणि एच सीरीजचे जे लॅपटॉप असतात ते मोस्टली गेमिंगमध्ये असतात किंवा आता तुम्ही एक बघितला, त्याला ग्राफिक नाही आहे, पण त्याला एच सीरीजचा CPU आहे. त्याला बॅटरी बॅकअप कमी असतो. स्पीड फक्त तुम्हाला 10 ते 15% वाढतं. तर बाकीचं ॲज इट इज सेम असतं. असं खूप सारे लोकं म्हणतात, की सर कोडिंग त्याच्या यू सीरीजवरती चालेल का? पण यू सीरीजच्या सगळ्या लॅपटॉपला कोडिंग आरामात चालतं. इव्हन तुम्ही i5 6 जनरेशनचा यू सीरीजचा जरी लॅपटॉप घेतला किंवा डेस्कटॉप घेतला, त्याच्यावरती पण आरामात कोडिंग होते. हां, काही गोष्टी असतात, की एकदम हार्डकोर कोडिंग करायची असेल, तर तुम्हाला i7 12 जनरेशन किंवा 14 आता लेटेस्टवाला आहे, तर ते लागतात. पण जर तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही आत्ताशी कोडिंग शिकत असाल, तर तुम्ही i5 6 जनरेशन, 7 जनरेशन, आम्ही कमीत कमी रिकमेंड करतो i5 8 जनरेशनचा लॅपटॉप घ्या. त्याच्यावरती तुम्ही यू सीरीजमध्ये आरामात कोडिंग करू शकता. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. याच्यामध्ये i5 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे. स्क्रीन साईज असेल 14 इंची फुल HD डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 27,500. मित्रांनो चेक करा, 11 जनरेशनचा तुम्हाला मिळणार आहे 27,500 मध्ये. सर हा जो लॅपटॉप तुम्ही आता दाखवलात त्याला सी टाईप चार्जर येतो का? हो मित्रांनो, डेलमध्ये जे i5 11 जनरेशनचे लॅपटॉप आहे, 11 पासून जे पुढे लॅपटॉप आहे, त्याला कंपल्सरी सी टाईप चार्जर येतो आणि जे 10 जनरेशन आहे, 8 जनरेशन आहे किंवा 9 जनरेशन आहे, त्याला नॉर्मल गोल पिनचा चार्जर येतो. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7420. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की हा i5 11 जनरेशनचा लॅपटॉप आहे आणि याच्यामध्ये जी रॅम आहे ही अपग्रेड होत नाही आहे. पण हा एकदम स्लिम ट्रिम लॅपटॉप आहे. एकदम प्रीमियम सीरीजमध्ये हा लॅपटॉप अवेलेबल आहे आपल्याकडे. त्याचा डिस्प्ले वगैरे खूप छान आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 11 जनरेशन आहे. 16 जीबीची रॅम आहे. 256 जीबीची SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि हा तुम्हाला सी टाईपसोबत जातो 28,000ला. तर चेक करा मित्रांनो, आपण 11 जनरेशन मध्ये तुम्हाला मिळतोय 28,000. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i7 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यामध्ये 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची तुम्ही कंडिशन बघू शकता, एकदम ब्रँड न्यू कंडिशन आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 33,000. चेक करा, 33,000 तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. आपण 11 जनरेशन सोबत आहे. आणि मित्रांनो, सेम लॅपटॉप तुम्हाला टच स्क्रीनमध्ये पाहिजे असेल तर त्याला ₹1,000 एक्स्ट्रा जातात. ते जाईल तुम्हाला 34,000मध्ये. आणि मगाशी पण तुम्हाला एक मॉडेल दाखवला 5420. हा i7 11 आहे. तो होता 5420 i5 11. त्याच्यामध्ये पण टच स्क्रीनचा अवेलेबल आहे. तो सुद्धा ₹1,000 महाग जाईल. म्हणजे तो 28,500ला जाईल. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हा i5 12 जनरेशनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. हा 16 जीबी रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल ₹34,000. चेक करा मित्रांनो, i5 12 जनरेशन मध्ये मिळतोय 34,000 किंमत असणार आहे. तर आतापर्यंत जेवढे लॅपटॉप तुम्ही दाखवले त्यामध्ये तुम्ही ग्राफिक्स कार्ड बद्दल काही सांगितले नाही. मित्रांनो, आता जेवढे आपण लॅपटॉप बघितले त्याच्यामध्ये बेसिक इंटेलचं ग्राफिक येतं आणि ते सगळ्याच लॅपटॉपला कंपल्सरी येतं. असं नाही की एखाद्या लॅपटॉपला येतं, एखाद्या लॅपटॉपला येत नाही आहे आणि ते एकदम नॉर्मल ग्राफिक असतं. त्याच्यामुळे आपण त्याची माहिती देत नाही आहे. जे डेडिकेटेड ग्राफिक कार्ड असतं, जसं की NVIDIA आलं, त्याच्यानंतर तुम्हाला AMDचं ग्राफिक आलं, तर त्याची आपण डिटेल्समध्ये माहिती देतो. बेसिक जे लॅपटॉप आहेत, जे आत्तापर्यंत दाखवले, त्याला इंटेलचं ग्राफिक असणार आहे आणि ते रॅमवरती डिपेंड असतं. रॅम जर तुमची 8 जीबी असेल, तर ते शेअर मेमरी 4 जीबी येतं, म्हणजे 4 जीबीचं ग्राफिक येतं किंवा जर रॅम 16 जीबी असेल, तर ते 8 जीबीचं येतं. आणि बाकीचे लोक मार्केटिंग करतात, सर याला 8 जीबी ग्राफिक आहे किंवा 4 जीबी ग्राफिक आहे. मग ते डेडिकेटेड नसतं. त्याच्यामुळे आपण त्याची माहिती देत नाही आहे आणि तुम्ही पण लॅपटॉप घेताना पहिल्यांदा चेक करा. ते NVIDIAचं ग्राफिक कार्ड म्हणजे डेडिकेटेड आहे का इंटिग्रेटेड? इंटिग्रेटेड सगळ्यालाच येतं. त्याच्यामुळे त्याची काही व्हॅल्यू वाढत नाही आहे.
जर डेडिकेटेड असेल तर लॅपटॉपची प्राईस पण वाढते, त्याची व्हॅल्यू पण वाढते. तर लॅपटॉपला ब्लूटूथ, वायफाय वगैरे येतं का? हो मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपला वायफाय आहे, ब्लूटूथ आहे, त्याच्यानंतर वेबकॅम आहे, HDMIची पोर्ट आहे, सी टाईप पोर्ट आहेत. i5 8 जनरेशनपासून तर सगळ्याच लॅपटॉपला सी टाईप पोर्ट आहेच. त्याच्यासोबत तुम्हाला USB पोर्ट आहेत, माईक आहे, परत 3.5 mmचा ऑडिओ जॅक पण तुम्हाला मिळेल. असं नाही की कुठल्याच लॅपटॉपला वायफाय नाही आहे किंवा ब्लूटूथ नाही आहे किंवा HDMI नाही. बरेचसे कस्टमर म्हणतात की सर मला ॲडिशनल माहिती पाहिजे. ॲडिशनल माहिती त्यांना हीच पाहिजे असते की कोणत्या पोर्ट आहेत. सगळ्याच लॅपटॉपला ऑलमोस्ट सेमच पोर्ट असतात. असं वेगळं काही जास्त नाही आहे. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवताय? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे मायक्रोसॉफ्ट सर्फेस. याच्यामध्ये जो लॅपटॉप आहे हा स्क्रीन टचचा आहे आणि प्लस हे 2K रेझोल्यूशनवाला लॅपटॉप आहे. त्याच्यामध्ये i5 10 जनरेशन प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, स्क्रीन साईज 13.3 आहे आणि याची किंमत तुम्हाला 32,000 जाईल. एकदम स्लिम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे. एकदम मॅकबुकसारखा तुम्ही बघू शकता. ब्लॅक बॉडीमध्ये आहे आणि एकदम स्लिम ट्रिम लॅपटॉप आहे. याची किंमत आहे 32,000. ऑनलाईन जर तुम्ही खरेदी करायला गेलात आजही हा कमीत कमी 90,000 ते 85,000 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल. डिस्काउंट प्राइसमध्ये सरांनी उपलब्ध करून दिलेला आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवायचा? मित्रांनो, आपल्याकडे दुसरा लॅपटॉप अवेलेबल आहे. हा 5430 हा टच स्क्रीनमध्ये आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 12 जनरेशन आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. 14 इंच टच स्क्रीन असेल आणि हा तुम्हाला जाईल 40,000. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सेकंड हँड रिफर्बिश्ड लॅपटॉप घेण्यामध्ये काय फायदा आहे, की 40,000 एंट्री लेवल प्रोसेसर घेण्यापेक्षा तुम्हाला एकदम टॉपचा प्रोसेसर प्लस 6 महिने वॉरंटी टच स्क्रीनसोबत हा लॅपटॉप 40,000 मिळून जाईल. कॉन्फिगरेशन मित्रांनो पुन्हा एकदा चेक करा. 12 जनरेशनचा लॅपटॉप तुम्हाला सरांनी 40,000 उपलब्ध करून दिलेला. सर आतापर्यंत तुम्ही जेवढे लॅपटॉप दाखवले 10 जनरेशन, 12 जनरेशन, तर हे जे जनरेशन आहे ते नक्की काय असतं? जर आपल्या व्ह्यूअर्सला सांगा. मित्रांनो, प्रत्येक वर्षी काय होतं की टेक्नॉलॉजी डेव्हलप होते. तर त्यानुसार ते प्रोसेसर बनवतात. समजा 11 जनरेशन असेल, तर 11 जनरेशनपेक्षा 12 जनरेशन जो लेटेस्टवाला येईल त्याच्यामध्ये 10 ते 25% पर्यंत फरक असतो. ते प्रत्येक जनरेशन प्रत्येक वर्षी नवीन येणार आहे. असं नाही होणार की आता तुम्ही 12 जनरेशन घेताय, तर तो 12 जनरेशन तुम्हाला 10 वर्ष जाणार आहे. प्रत्येक वर्षी नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे आणि नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला जास्त स्पीड देते. तर त्याच्यामुळे त्या लॅपटॉपची पण प्राईस जास्त असते. जसं तुम्ही 8 जनरेशन बघितला तो 19,000ला आहे. 12 जनरेशन घेतला तर ते 34,000 रुपयाला आहे किंवा i7 घेतला तर 40,000 रुपयाला आहे. जेवढं जास्त स्पीड असेल तेवढं तुम्हाला जास्त पैसे द्यायला लागतात आणि हे सगळं जनरेशनवरती डिपेंड असतं. सर 360 लॅपटॉपची पण बरीच डिमांड आहे मार्केटमध्ये, तर तसे काही लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? हो मित्रांनो, 360 ही जी कॅटेगरी आहे हे प्रीमियम सीरीजमध्ये येते. याच्यामध्ये तुम्ही लॅपटॉप 360 असा वापरू शकता. हे तुम्ही बघू शकता की आपल्याकडे 5310 हा मॉडेल अवेलेबल आहे. याच्यामध्ये तुम्हाला i5 10 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 13.3 इंच आहे आणि हा तुम्हाला जाईल 27,000 रुपयाला. तर चेक करा मित्रांनो, 27,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 10 जनरेशन सोबत असणार. 360 मध्ये अजून सर काय व्हरायटी आहे? हो मित्रांनो, आपल्याकडे 5300 हा एक लॅपटॉप अवेलेबल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 8 जनरेशनचा आहे. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल 13.3 इंच, टच स्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 27,500. 27,500 मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी अवेलेबल केलेला आहे. तर बरेचसे आपले व्ह्यूअर्स जेव्हा मार्केटमध्ये लॅपटॉप घ्यायला जातात ना, तर त्यांचं कन्फ्युजन होऊन जातं. HP भारी, डेल भारी का लिनो भारी? तर तुमच्या मते कुठली कंपनी सर्वात चांगली? या तिन्ही कंपनी चांगल्या आहेत. फक्त प्रत्येक कंपनीचं एक वैशिष्ट्य आहे. जसं की डेल आहे. डेलला बॅटरी लाईफ चांगली आहे किंवा तो रिलायबल असतो. त्याच्यानंतर HP आहे. HPची जी बॉडी असते ती मेटलमध्ये असते. एकदम प्रीमियम सीरीज येते. त्याच्यानंतर लिनो आहे. लिनोचं जे टायपिंग कम्फर्ट आहे ते कुठल्याच लॅपटॉपला येत नाही. प्लस ते रगेड लॅपटॉप असतं म्हणजे जे आउटडोअर पण तुम्ही यूज करू शकता. तर प्रत्येक कंपनी चांगली आहे. आमच्या दृष्टीने सगळ्याच कंपनी चांगल्या आहेत. पण कधी-कधी कस्टमरने HP वापरला असेल, तर तो HP मागणार. एखाद्याला डेल खराब लागला असेल, तर तो म्हणणार की डेल नको मला HP लॅपटॉप द्या. तर असं काही नसतं. सगळ्याच ज्या कंपन्या आहेत, ज्या बिझनेस सीरीजवाल्या आहेत, त्या सगळ्याच चांगल्या आहेत आणि याच्यामध्ये फक्त टॉप 3च्याच कंपन्या आहेत HP, डेल आणि Lenovo. पुढचा लॅपटॉप कुठला दाखवताय? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे 360 मध्ये HP EliteBook 830. हा 360 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशन आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 27,000 रुपयामध्ये. हा पूर्ण मेटल बॉडीमध्ये येतो आणि एकदम स्लिम लॅपटॉप आहे हा. चेक करा मित्रांनो, 360 लॅपटॉप आहे मेटल बॉडीमध्ये, स्लिम ट्रिम एकदम आणि सरांनी एकदम पॉवरफुल मशीन तुम्हाला 27,000 उपलब्ध करून दिलेलं आहे. सर तुम्हाला जर 360 लॅपटॉप वापरायचा असेल तर तुम्ही कुठला वापरा? मित्रांनो, सध्या मी जो लॅपटॉप वापरतो गेली 2.5 वर्ष तो हा लॅपटॉप आहे. हा HPचा ProBook आहे 435. हा G8 मॉडेल आहे. माझ्याकडे जो आहे तो G4 मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा AMD Ryzen 7 Pro आहे.
8 कोर 16 थ्रेडचा प्रोसेसर येतो. 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे, प्लस हा 360 होतो. त्याच्यामुळे मी घरी हा वापरतो. बॅटरी बॅकअप पण खूप छान आहे. प्रोसेसर एकदम तगडा प्रोसेसर आहे आणि याची किंमत पण खूप कमी आहे. हा फक्त 34,000 मध्ये तुम्हाला 6 महिने वॉरंटीसोबत मिळेल. ज्याला कोणाला कोडिंग करायचं, हेवी सॉफ्टवेअर चालवायचे असतील, व्हिडिओ एडिटिंग जरी करायची असेल, तर ह्याच्यावरती आरामात होऊन जाईल तुम्हाला. AMD Ryzen सोबत तुम्हाला मिळणार आहे 34,000 किंमत आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 830 G7. हा सुद्धा 360 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 10 जनरेशन आहे. 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 35,000. 10 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे 35,000 किंमत आहे. कॉन्फिगरेशन. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवले? मित्रांनो, आता आपण HPचे लॅपटॉप बघणार आहे, जे की प्रीमियम सिरीजमध्ये येतात, मेटल बॉडीमध्ये येतात. जसं की आपण स्टार्टला पहिल्यांदा लॅपटॉप बघू. हा HPचा प्रोबुक आहे, 445 G6 मॉडेल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर येणार आहे हा AMD Ryzenचा आहे. त्याच्यामध्ये 8 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे, 14 इंची HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 19,000 रुपये. आपण AMD Ryzen सोबत तुम्हाला मिळतोय 19,000 किंमत आहे. तर AMD Ryzen भारी का इंटेल भारी? मित्रांनो, इंटेल ही जुनी कंपनी जरी असली तरी आता जे टॉपला प्रोसेसर बनवते ते AMD कंपनी. जगामध्ये फक्त 2च कंपनी प्रोसेसर बनवतात जे लॅपटॉपचे किंवा डेस्कटॉपचे आहेत. एक आहे इंटेल, दुसरी आहे AMD. AMDची जी Ryzen सिरीज आहे ती एकदम खूप पॉवर एफिशियन्सी आहे. प्लस त्याच्यामध्ये जे स्पीड येतं किंवा त्याच्यामध्ये जे कोर येतात ते कमी प्राईसमध्ये इंटेलपेक्षा जास्त येतात. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात जास्त डेस्कटॉप जे बनवतो ते फक्त आणि फक्त AMDमध्ये बनवतो. इंटेल आम्ही गेल्या 5 वर्षात एकही बनवला नाही आहे. आता उद्या पण एक बिल्ड आहे 1.5 लाखाचा, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही AMDचा प्रोसेसर वापरतो. AMD वापरण्याचं मेन रिझन आहे की त्याच्यामध्ये कोर जास्त आहे, स्पीड जास्त आहे आणि जे मदरबोर्ड असतात AMDचे, तर ते खूप सारे मदरबोर्ड आहेत, खूप सारे प्रोसेसर आहेत. ही एकाच मदरबोर्डला कमीत कमी तुम्ही 15 ते 16 प्रोसेसर बसवू शकता. तसं इंटेलमध्ये नाही आहे. 2 जनरेशन संपले त्याच्या की तुम्हाला मदरबोर्ड लगेच चेंज करावं लागतं. तसं AMDमध्ये नाही आहे. फक्त लॅपटॉप जे आहेत हे जास्त करून इंटेल कंपनीमध्ये येतात. आता सुरू झालं आहे की AMD Ryzenमध्ये लॅपटॉप यायला सुरू झाले. खूप सारे कस्टमर म्हणतात की सर AMD आम्हाला नको. पहिलं जे AMD होतं Ryzenच्या अगोदर ते खूप खराब प्रोसेसर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड चांगलं नव्हतं. ते हीटअप वगैरे व्हायचे. त्याला प्रॉब्लेम होता. पण आताचे AMD Ryzenचे CPU आहेत ते एकदम बेस्ट आहेत. मी जरी रिकमेंड करायचं म्हटलं डेस्कटॉपसाठी किंवा लॅपटॉपसाठी, मी पहिल्यांदा AMD Ryzenचाच प्रोसेसर सजेस्ट करतो. सर, आतापर्यंत तुम्ही जेवढे काही लॅपटॉप दाखवलेत त्यामध्ये जे रॅम आणि SSD आहेत ते नक्की कुठल्या कंपनीचे आहेत? मित्रांनो, रॅम ज्या आहेत ह्या मेजर 3च कंपनी बनवतात. जसं की Samsung आहे, ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी, बेस्ट कंपनी. त्याच्यानंतर SK हॅनिक्स आहे आणि मायक्रॉन आहे. ह्या 3च कंपनीच्या आपण रॅम आणि SSD मोस्टली वापरतो. SSDमध्ये मोस्टली आमच्याकडे येतात SK हॅनिक्स येतात, Samsung येतात, मायक्रॉन येतं, WD येते आणि एक Kioxia म्हणून एक नवीन कंपनी आहे. ती पण खाली कमर्शियलवालीच बनवते. म्हणजे जे बिझनेस सीरीजवाले जे लॅपटॉप आहेत त्यालाच SSD बनवतात. आता एक कस्टमर आलं की त्यांनी लॅपटॉप फायनल केला, पण त्याच्यामध्ये जी SSD होती ही ह्या कंपनीची होती, Kioxia कंपनीची. तर ती कंपनी त्यांना माहीत नव्हती. तर त्यांनी लॅपटॉप रिजेक्ट केला. आता आम्हाला काय, म्हणजे आम्हाला माहीत आहे की बाबा ते ब्रँडेड कंपनी आहे. ती काही लोकल कंपनी नाही आहे आणि ती फक्त कमर्शियलवालेच लॅपटॉपला SSD बनवते. तर ते काही वेळेस असं होतं की कस्टमरला वाटतं की आम्ही चुकीची माहिती देतोय. आम्ही मार्केटमध्ये बसलोय, आम्हाला टोटल सगळं नॉलेज आहे म्हणून आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो. जर आम्हाला पण माहीत नसेल किंवा आम्हाला कॉन्फिडन्स नसेल की 6 महिने ती SSD चालणार नाही, तर आम्ही तुम्हाला ती देणारच नाही आहे. त्याच्यामुळे थोडं म्हणजे तुमचा पण ट्रस्ट पाहिजे की बाबा ज्या सेलरकडे जातोय त्याला पूर्ण नॉलेज आहे का? आम्हाला तर, आम्ही मार्केटमध्ये बसलो त्यामुळे आम्हाला तर माहिती आहे की बाबा ही कुठली कंपनी आहे. बऱ्याचशा वेळा कस्टमरला माहीत नसते की बाबा इंटेल कंपनी जी आहे की ती कधी-कधी SSD बनवत नाही आहे. ती मायक्रॉनची घेते किंवा SSDची घेते आणि इंटेलचं फक्त लेबलिंग असतं. तर असं नसतं की इंटेल कंपनी तुम्हाला SSD बनवते. तर खूप साऱ्या कस्टमरची रिक्वायरमेंट असते, नाही सर आम्हाला इंटेलची SSD पाहिजे. तर इंटेल ही कंपनी SSD बनवत नाही. पुढचा लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा EliteBook 840 G6. हा i7 8 जनरेशनमध्ये आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. याच्यामध्ये 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 27,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 27,000 तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जसं म्हणाल की प्राइजेस आता रॅम आणि SSDच्या वाढलेल्या आहेत, तर त्या का वाढल्या जर आपली गोष्ट सांगा? मित्रांनो, आपण जे ChatGPT वापरतो तर त्याला जे डेटा सेव्ह करण्यासाठी सर्व्हर लागतं, तर त्यासाठी OpenAI आहे. या कंपनीने
Samsung, Micron आणि SK हायनिक्स या कंपनीला सरळ सांगितलं, ज्या सर्व्हरच्या रॅम आहेत त्याच फक्त मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी करायला सांगितलेलं आहे. त्यांनी ऑलरेडी त्यांना पेमेंट पण केलेलं आहे. 2028 पर्यंत फक्त सर्व्हरच्या रॅम बनवणार आहेत. ज्या कन्झ्युमर सीरीजच्या रॅम आहेत, तर त्या बनवणार नाहीत. त्याच्यामुळे मार्केटमध्ये शॉर्टेज चालू आहे, की रॅमचं आणि प्लस एस-एस-डीचं शॉर्टेज चालू आहे. त्याच्यामुळे प्राईस आहे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि ही जी परिस्थिती आहे ही 2028 पर्यंत सेम राहणार आहे. असं पण होणार आहे, की जे लॅपटॉप कन्झ्युमरचे आहेत त्याचे प्राईस अजून वाढतील. ऑलरेडी 20% ते 25% प्राईस वर झालेली आहे आणि अजून पुढच्या काळामध्ये याचे प्राईस वाढेल. त्याच्यामुळे जर एखाद्याला लॅपटॉप घ्यायचा असेल, तर त्याने आत्ता लगेच लॅपटॉप घ्या, नाहीतर प्राईस परत वाढणार आहे. पुढचा लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 740 G8. हा i5 11 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 16 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 30,500. 11 जनरेशन सोबत मिळतोय 30,500 किंमत. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G8. हा i5 11 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 16 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD, 14 इंची फुल HD, एकदम स्लिम ट्रिम आहे, मेटल बॉडीमध्ये आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 31,500. हा पण 11 जनरेशन सोबत मिळतोय 31,500 किंमत आहे. सर, मार्केटमध्ये खूप साऱ्या नवीन कंपन्या आलेल्या आहेत, आविता वगैरे, तर त्यांचे लॅपटॉप घेणे योग्य राहील का? हो मित्रांनो, त्यांचे जे लॅपटॉप आहेत हे खूप स्वस्त असतात. त्याची बिल्ड क्वालिटी पण चांगली नसते, पण त्याच्या प्राईस खूप चांगले आहेत. एखाद्याला यूज अँड थ्रूचा लॅपटॉप यूज करायचा असेल, कमी बजेट असेल, तर ते त्या कंपनीकडे जाऊ शकता. पण लाँग टर्मसाठी जर लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुम्ही ब्रँडेडच घ्या, जसं की HP, Dell आणि Lenovo. याचे तुम्हाला स्पेअर पार्ट पण लवकर मिळतात किंवा लाँग टर्मसाठी त्यांचे स्पेअर पार्ट मिळतात. बाकीच्या ज्या कंपन्या आहेत, जसं की Realme आहे, अविता आहे, Zebronics येतात, तर त्यांचे स्पेअर पार्ट मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही आहेत. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला कधीच सजेस्ट करत नाही, की तुमचे जे पैसे आहेत ते वाया जाऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो, की घेताना तुम्ही सेकंड हँड जरी घेतला तरी चालेल किंवा नवीन घेतला तरी एकदमच बेस्ट. पण घेताना ब्रँडेड कंपनी घ्या. पुढचा लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G7. हा i7 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप आहे. 16 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे, 14 इंची फुल HD. हा तुम्हाला जाईल 32,000ला. चेक करा, 32,000 तुम्हाला मित्रांनो लॅपटॉप मिळतोय. पुढचा लॅपटॉप कुठे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे 830 G7. HPचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i7 10 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 जीबीची रॅम, 512 जीबीची SSD, स्क्रीन साईज 13.3 इंच आहे, फुल HD डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 32,000 तुम्हाला हा मिळणार आहे कॉन्फिगरेशनचं. सर, बरेचसे व्ह्यूअर्स आहेत त्यांना थोड्या मोठ्या स्क्रीनमध्ये लॅपटॉप पाहिजे, तर तसे काय आहेत का तुमच्याकडे? हो मित्रांनो, 15.5 मध्ये आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. याच्यामध्ये जो मॉडेल आहे हा Dell Latitude 5580 आहे. i5 7 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 8 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे, स्क्रीन साईज 15.5 फुल HD डिस्प्ले असेल. ज्याला कोणाला कोडिंग करायचं आहे, अकाउंटिंग करायचं आहे, तर त्यासाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 19,500. तर चेक करा मित्रांनो, 19,500 मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. सर, हे जे मोठ्या स्क्रीनचे लॅपटॉप आहेत, शेअर मार्केटसाठी वगैरे यूज करू शकतो का? हो मित्रांनो, हे तुम्ही शेअर मार्केटसाठी यूज करू शकता. जसं की हा लॅपटॉप आहे Dell Latitude 5500. याच्यामध्ये i5 8 जनरेशन प्रोसेसर येईल, 8 जीबीची रॅम, 256 जीबीची SSD, 15.5 HD स्क्रीन असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 स्क्रीन पण अटॅच करता येईल. एक सी टाईपने अटॅच करता येईल आणि एक HDMI थ्रू अटॅच करता येईल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 22,000 रुपये. तर चेक करा, 22,000 तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. 15.5 इंच स्क्रीनमध्ये हा लॅपटॉप. सर, डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डवाले काही लॅपटॉप वगैरे आहेत का तुमचे? हो मित्रांनो, आपल्याकडे गेमिंगचे पण लॅपटॉप असतात, पण आता मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. पण सप्लाय म्हणजे ऑलमोस्ट नाही आहे, की कोणाकडे डीलरकडे लॅपटॉपच अवेलेबल नाहीत गेमिंगचे. तर वर्क स्टेशनचे लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. जसं की हा तुम्ही बघू शकता, हा Dell Precision आहे, 5530 मॉडेल आहे, i7 8 जनरेशन प्रोसेसर असेल, 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे आणि NVIDIA Quadroचं हे P2000 हे 4 जीबीचं ग्राफिक कार्ड असेल आणि स्क्रीन साईज असेल याची 15.5 इंच, मेटल बॉडीमध्ये आहे. ची किंमत तुम्हाला जाईल 40,000. ज्याला कोणाला AutoCAD आहे, 3D Max आहे किंवा रेंडरिंग करायचं आहे, व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे. हा गेमिंगसाठी नाही आहे, ह्याच्यावरती तुम्ही गेम खेळू शकता, पण हे गेमिंगसाठी ऑप्टिमाइज नाही आहे. हे NVIDIA Quadro जे ग्राफिक कार्ड आहे, हे सॉफ्टवेअरसाठी ऑप्टिमाइज केलेलं असतं. तर ज्याला एकदम हेवी काम आहे किंवा ज्याला हे करायचं आहे, डिझाईन वगैरे बनवायचे असतील 3D वाल्या, तर त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. चेक करा मित्रांनो, डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड सोबत तुम्हाला हा मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा, 40,000 मिळतोय. आणि सर, हा जो लॅपटॉप आहे गेमिंगचा, त्याला वॉरंटी वगैरे किती मिळेल? मित्रांनो, जे ग्राफिकवाले लॅपटॉप आहे त्याला 1 महिन्याची टेस्टिंग वॉरंटी मिळेल. पुढचा लॅपटॉप कुठला दाखवतो? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे Dell Precision 5540. हा टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर येतो हा i9 9 जनरेशन आहे, 32 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे, स्क्रीन साईज असेल 15.5 4K टच स्क्रीन असेल,
आणि याच्यामध्ये NVIDIAचं क्वाड्रोचं 4 GB ग्राफिक कार्ड येतं. याची किंमत तुम्हाला जाईल ₹55,000. चेक करा मित्रांनो, आपण डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड सोबत मिळतोय. 55,000 किंमत असणार आहे. सर आता हे जे लॅपटॉप आहेत, जर नवीन घ्यायला गेलो तर काय साधारण प्राइस असेल? मित्रांनो, हे जे वर्क स्टेशन येतं हे कमीत कमी 3-3.5 लाखाचं नवीन येतं. सेकंड हँडमध्ये तुम्हाला स्वस्तमध्ये बसून जातं. आता याची जर स्क्रीन जर खराब झाली, म्हणजे चुकून एखाद्याकडून जरी स्क्रीन पडली, तर या स्क्रीनचीच किंमत कमीत कमी ₹20,000 ते ₹25,000 जाते. कारण की हे 4K टच स्क्रीन डिस्प्ले आहे. तुम्ही याची क्लॅरिटी पण तुम्ही चेक करू शकता. सर टायनी पीसीमध्ये काय आहे? हो मित्रांनो, आपल्याकडे HPचा इलाइट डेस्क आहे. त्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे, हा i5 6th जनरेशन आहे. 8 जीबीची रॅम आहे. 256 जीबीची SSD आहे. याच्यामध्ये जे पोर्ट्स आहेत, म्हणजे तुम्हाला पुढे 2 USB पोर्ट आहेत. एक सी टाइप आहे. पाठीमागे 4 USB पोर्ट आहेत. त्याला 2 डिस्प्ले पोर्ट आहेत. एक VGA पोर्ट आहे. त्याला कोणाला ट्रेडिंग करायचं असेल, 3 स्क्रीन जोडायचं असेल, तर त्यासाठी एकदम कमी बजेटमध्ये हा डेस्कटॉप अवेलेबल आहे. प्लस याला 1 वर्षाची वॉरंटी येते. सेलर वॉरंटी म्हणजे आमच्या शॉपची वॉरंटी येते आणि याची किंमत तुम्हाला जाईल ₹11,000. सेम तसंच एक मॉडेल अवेलेबल आहे Dellमध्ये. हे जे येतं Dell ऑप्टिप्लेक्स येतं. याच्यामध्ये पण सेम प्रोसेसर आहे. i5 6th जनरेशन आहे. 8 जीबीची रॅम, 256 जीबीची SSD. पोर्ट ऑलमोस्ट सगळ्या सेमच आहेत. याच्यामध्ये पण तुम्ही 3 डिस्प्ले लावू शकता आणि याची पण किंमत तुम्हाला जाईल 11,000 1 वर्ष वॉरंटीसोबत. समजा एखाद्या व्ह्यूअरला डेस्कटॉप पाहिजे असेल तर तसा काय पूर्ण सेटअप मिळेल का? हो मित्रांनो, आपल्याकडे एक फुल सेटअप अवेलेबल आहे. याच्यामध्ये HPचा प्रो डेस्क आहे. i5 6th जनरेशन असेल, 8 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे. या पीसीला आपण 1 वर्ष वॉरंटी देतो. या पीसीची फक्त किंमत आहे ₹12,000. त्याच्यानंतर पूर्ण सेट जर घेतला, हे कीबोर्ड माऊस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देईल आणि ही जी स्क्रीन आहे, ही कॉम्पॅक्ट कंपनीची आहे. 19 इंची HD स्क्रीन असेल. हा पूर्ण सेट तुम्हाला जाईल फक्त ₹13,000 मध्ये. 13,000 मध्ये तुम्हाला पूर्ण सेट मिळेल. आज ह्या फक्त पीसीची डीलर प्राइस आहे 12,750, पण आपण 13,000 मध्ये पूर्ण हा सेटअप तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि सर ह्याला अपग्रेड वगैरे करता येईल का? हो, याच्यामध्ये रॅम SSD अपग्रेड करता येईल. तुम्हाला स्क्रीन जोडायची असेल 3 स्क्रीन, एक ग्राफिक कार्ड टाकून तुम्ही 3 स्क्रीन यूज करू शकता. म्हणजे ज्याला ट्रेडिंग करायचं असेल, ऑफिसचं काम करायचं असेल किंवा घरी यूज करायचं असेल, तर त्यासाठी हा बेस्ट बजेट पीसी अवेलेबल आहे. त्याचबरोबर सर मी इथे पाहतो की गेमिंग पीसी पण तुम्ही इथे बनवलेला आहे. तर समजा एखाद्याला व्ह्यूअरला पाहिजे असेल असं बनवून, तर तसं तुम्ही काही सुविधा आहे हो का? मित्रांनो, आपल्याकडे कस्टम बिल्ड पण बनवून दिले जातात आणि एकदम बेस्ट प्राईसमध्ये. Amazonपेक्षा तुम्हाला स्वस्त प्राईसमध्ये, प्लस सगळं इन्स्टॉलेशन वगैरे, प्लस ते हे झाल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस पाहिजे. समजा एखादा स्पेअर पार्ट खराब झाला आणि तो वॉरंटीमध्ये क्लेम करायचा आहे, तर ती सर्व्हिससुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. नुसतं आपण फक्त बिल्डच नाही बनवत. आपला सगळ्यात जास्त भर असतो की आफ्टर सेल सर्व्हिसवरती. इन फ्युचर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इश्यू असेल, तर ते रिझॉल्व्ह करण्याचं काम माय कॉम्प्युटर शॉपिंगमध्ये केलं जाईल. तर कोणी गेमर वगैरे पाहत असेल किंवा एखाद्याला गेमिंग पीसी बनवून पाहिजे असेल, तर त्यासाठी पण तुम्ही माय कॉम्प्युटर शॉपीला कॉन्टॅक्ट करू शकता. सर बरेचसे आपले व्ह्यूअर्स आहेत जे पुण्याच्या बाहेरनं ही व्हिडिओ पाहत आहेत. तर तुमच्याकडे होम डिलिव्हरी वगैरे असं कुरिअरची काही सुविधा वगैरे आहे का? हो मित्रांनो, पुण्यामध्ये तर होम डिलिव्हरी तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्ही पुण्याच्या बाहेरचे असाल, तुम्हाला इकडे शॉपला व्हिजिट करता येत नसेल, तर तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती लॅपटॉप दाखवले जातील. त्याच्यानंतर तुम्ही लॅपटॉप सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. COD अवेलेबल नाही आहे, प्रीपेड डिलिव्हरी अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॅपटॉप कुरिअरने पाठवलं जाईल. कुरिअरमध्ये कुठल्याही प्रकारचं डॅमेज झालं, तर ती जबाबदारी आमची असेल. तुम्ही लॅपटॉप मिळाल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ शूट करायचा आहे, की जेव्हा तुम्ही लॅपटॉप रिसीव्ह करताय, तर त्याचं शूटिंग करायचं, की त्याच्यामध्ये काही डॅमेज झालेलं आहे का? तर मोस्टली तर डॅमेज होतच नाही आहे. 100% आपण आता भरपूर सारे महिन्याला कमीत कमी 10 ते 15 लॅपटॉप बाहेर पाठवतो. तर त्याच्यामध्ये डॅमेज होत नाही आहे. पण खूप साऱ्या व्ह्यूअरचा असा प्रश्न असतो, की सर डॅमेज झालं तर काय? तर त्याची वॉरंटी आमच्याकडे असेल. तुम्हाला पूर्ण दुसरा लॅपटॉप पाठवून दिला जाईल. सर बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो EMI रिलेटेड, तर तसं काय आहे का सुविधा तुमच्याकडे? EMIमध्ये तुम्हाला क्रेडिट कार्डचा एक ऑप्शन आहे आपल्याकडे, ज्याच्या थ्रू तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करून त्याच्या EMI करू शकता. सर इथे मी पाहतो की तुम्ही बोर्ड लावलेले आहे. तुमच्याकडे लॅपटॉपचे प्राइजेस आहेत त्या फिक्स आहेत. तर असं का? मित्रांनो, प्राईस ह्या फिक्स आहेत, कारण की आपण जे मार्केटिंग करतो हे ऑनलाईन मार्केटिंग करतो. ऑनलाईनमध्ये जसं तुम्ही Amazonला जाता, Flipkartला जाता, तर तिथे प्राईस फिक्स असतात किंवा ते प्राईस व्हिजिबल असतात. असं नाही की शॉपला गेलं की प्राईस वेगळी आणि ऑनलाईन प्राईस वेगळी, असं नाही आहे. व्हिडिओमध्ये जी प्राईस दिलेली आहे तीच तुम्हाला शॉपला आल्यावरती मिळेल. प्लस आपला कॅटलॉग आहे, त्याच्यामध्ये पण प्राईस आहे. आता काय होईल की रॅमच्या SSDचे प्राईस वाढतात, तर रेट पण हळू वाढतील. तर त्या ज्या रेट आहेत ते पण व्हिडिओत जो दाखवला आहे तो महिन्याभरानंतर व्हॅलिड असेल का नाही हे मला पण माहीत नाही आहे. पण आपण जी प्राईस तुम्हाला आता व्हिडिओमध्ये जे कोट करतोय, तर ती फायनल प्राईस असेल. असं नाही आहे की इथं आल्यावरती काही ₹400-500 कमी होतील किंवा ₹1000-2000 कमी होतील. देतानाच आम्हाला प्राईस
कॉम्पिटिटिव्ह द्यावे लागतात. कारण की हे सगळं मार्केट आहे ते ओपन मार्केट आहे आणि तुम्हाला इथं माय कॉम्प्युटर शॉपिंगमध्ये म्हणजे येण्यासाठी तुम्हाला प्राईस हा एक मोठा फॅक्टर आहे. तुम्ही बाकीच्या ठिकाणी प्राईस चेक करा आणि आपली प्राईस चेक करा. नक्कीच तुम्हाला आपली प्राईस कमी दिसेल. एआयचा जमाना आहे, तर एआय मध्ये जर काम करायचं असेल एखाद्याला, तर त्यासाठी काय असा लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे गॅलेक्सी बुक 4 आहे. तुम्ही हे लॅपटॉप चेक करू शकता. हा फ्लिपकार्टला जो लॅपटॉप आहे Samsung गॅलेक्सी बुक 4 आहे. त्याच्यामध्ये 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची एस-एस-डी आहे आणि ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर येतो हा Snapdragon X येतो. त्याच्यामध्ये बॅटरी बॅकअप चांगला येतो आणि हा नवीन लॅपटॉप ऑनलाईन घेतलं तर हा कमीत कमी तुम्हाला 64,000-65,000 रुपयाला आहे. आपल्याकडे हाच लॅपटॉप नवीन 1 वर्ष वॉरंटीसोबत हा मिळेल तुम्हाला 45,000 मध्ये. चेक करा मित्रांनो, जागेवर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. पेटी पॅक पीस सरांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. ऑनलाईन प्राईस तुम्ही चेक करू शकता काय चाललंय. ऑफलाईनमध्ये तुम्हाला एकदम स्वस्तामध्ये सर हे प्रोव्हाइड करताय. इवन सकाळी सेम लॅपटॉप फक्त यूज केलेला लॅपटॉप होता. ऑक्टोबरचं बिलिंग होतं. तो सकाळी मी 35,000 मध्ये विकला, की सेम लॅपटॉप होता. मी पण 2-3 दिवस वापरून बघितलं. त्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे, हा प्रोसेसर प्लस एन-पी-यू असतो, जे एआयचे टास्क करण्यासाठी असतो. एकदम बेस्ट प्रोसेसर आहे. व्हिडिओ तुम्ही कमीत कमी 3 पिक्चर बघू शकता, एवढं त्याचं बॅटरी बॅकअप जास्त आहे आणि चालवायला एकदम स्मूथ आहे. काही गोष्टी ज्या आहेत, जसं की तुम्ही गेमिंग वगैरे करू शकत नाही. सेम MacBookसारखं सिस्टम आहे त्याला. एकदम स्लिम ट्रिम मेटल बॉडी आहे आणि बॅटरी बॅकअप जबरदस्त आहे. इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत, तर तुम्ही क्वालिटी चेक कसं करता? जसं की तुम्हाला सांगतो, की आपण बॅटरी टेस्ट करतो. बॅटरी टेस्टमध्ये तुम्ही हा एक स्क्रीनशॉट बघू शकता. हा Dell Latitude 7300 आहे. हे असं आपण YouTube लावतो. YouTube लावल्यानंतर आपण एक बॅटरी मॉनिटर सॉफ्टवेअर येतं. हे एक सॉफ्टवेअर आहे बॅटरी मॉनिटर. हे प्रत्येक लॅपटॉपमध्ये आपण इन्स्टॉल केलेलं आहे आणि असं एक स्क्रीनशॉट काढून ठेवतो. जसं की तुम्ही हे बघू शकता. 100% बॅटरी चार्ज करतो आपण. त्याच्यानंतर हा 30-60% पर्यंत आलेला आहे आणि हा चालला आहे 5 तास 30 मिनिटं. अजून 36% बॅटरी शिल्लक आहे. तर हे असं टेस्टिंग होतं. प्लस आपण प्रत्येक लॅपटॉपला चेक करतो. आपण लॅपटॉप ओपन करून बघतो, की त्याच्यामध्ये जे एस-एस-डी आहेत, ह्या ओरिजिनल आहेत का? जसं तुम्ही बघू शकता, हे एक लाईन बघू आपण. याच्यामध्ये एस-के हायनिकची आहे. याच्यानंतर डब्ल्यू-डी कंपनीची आहे. याच्यामध्ये Samsungची आहे. याच्यामध्ये पण Samsungची आहे आणि परत याच्यामध्ये डब्ल्यू-डी कंपनीची एस-एस-डी आहे. तुम्ही इथे बघू शकता. लॅपटॉप जेव्हा आमच्याकडे येतो, पहिल्यांदा आपण लॅपटॉप असा खोलून बघतो. हे खोलून बघितल्यावरती आपण चेक करतो, की ही बॅटरी आहे, ही ओरिजिनल कंपनीची आहे का? ही रॅम आहे. त्याच्यानंतर ही एस-एस-डी आहे. तर ह्या ओरिजिनल कंपनीच्या आहेत का? प्लस ह्याच्या आतली जी कंडिशन आहे, ही क्लीन कंडिशन आहे का? ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिपेअरिंग केलेलं आहे का? ते एकदा चेक करतो किंवा फॅब्रिकेशन केलेलं आहे का? हे तुम्ही याचा बॅक पॅनल पण चेक करू शकता. एकदम अशी क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे येतात आणि त्याच्यानंतर मग आपण सगळं फॉर्मॅट वगैरे करून सगळं टेस्टिंग करतो. जसं की आता हे ई-व्ही-एम कंपनीची एस-एस-डी आहे. बाहेरच्या दुकानात जर गेला तुम्ही, डेस्कटॉप घेतला किंवा जुने लॅपटॉप घेतला, तर त्याला ह्या कंपनीची एस-एस-डी टाकतात. ही लोकल कंपनीची एस-एस-डी आहे. त्याच्यानंतर ही M.2 ही SATA एस-एस-डी आहे, ही M.2 आहे. आता आपण जे लॅपटॉप सगळे विकतो, तर ते हे M.2 एस-एस-डीमध्ये विकतो. जसं या लोकल कंपनीत ई-व्ही-एम आहेत, हे मास्टर आहे. आता ह्या नवीन-नवीन कंपन्या येतच राहतात. तर बाहेरच्या दुकानामध्ये तुम्हाला हे लोकल कंपनीचं मटेरियल मिळतं. पण आपण सगळं ब्रँडेड वापरतो. जसं की Samsung आहे, ही डब्ल्यू-डी आहे, त्याच्यानंतर हे मायक्रॉन आहे, हे किऑक्सिया ब्रँड आहे. त्याच्यानंतर हे Samsungची SATAवाली एस-एस-डी आहे. आता हे जे तुम्ही बघताय याच्यामध्ये एस-के हायनिकची एस-एस-डी आहे. तर हे आपण सगळं व्हेरिफाय करतो आणि देताना आपण आपल्याला जरी लोकल जरी आली, तरी आपण तुम्हाला देताना ब्रँडेडच देतो. जेणेकरून तुम्हाला 6 महिने वॉरंटी तर द्यायची, प्लस हे कमीत कमी 4-5 वर्ष तुम्हाला काही खर्च होऊ नये म्हणून आपण ही सगळी काळजी घेतो. त्याच्यामुळंच बाहेरच्या सिटीमधून पण लोकं आपल्याकडे जास्त येतात. आपल्याकडे जे कस्टमर सगळ्यात जास्त येतं, हे वाकडवरून येतं, हिंजवडीवरून येतं, हडपसरवरून येतं, त्याच्यानंतर चाकणवरून येतं. इकडे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, माझ्या गावावरून, अकलूजवरून, इंदापूरवरून, परत लास्ट टाईम शेतकरी आले होते, 4-5 शेतकरी आले होते सांगलीवरून. त्याच्यानंतर जळगाववरून पण खूप सारे कस्टमर आपल्याला लॅपटॉप घेण्यासाठी आलेले आहेत. तर पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे लॅपटॉप कस्टमर येतात. त्याचं रिझन फक्त आहे, की इथं तुम्हाला फक्त क्वालिटी मॅटर करते आणि प्लस तुम्हाला जी प्राईस दिलेली आहे, ही सगळ्यात कमी प्राईस दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कधी शंका असेल, की बाबा की नाही सर मला रिफर्ब लॅपटॉप घ्यायचा आहे, पण माझ्या मनात डाऊट आहे. जोपर्यंत तुमचे डाऊट क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला लॅपटॉप विकतच नाही आहे. जर तुम्हाला कधी वाटत असेल, की सर मला लॅपटॉप घ्यायचा आहे, पण मला त्याच्यामध्ये एस-एस-डी ओरिजिनल आहे का? लॅपटॉपमध्ये जे स्पेअर पार्ट आहेत ते ओरिजिनल आहेत का? ते तुम्हाला इथे येऊन बघायचं असेल, तर लॅपटॉप आपण असं ओपन करून दाखवतो. ओपन केल्यानंतर तुम्ही स्वतः व्हेरिफाय करू शकता, चेक करू शकता, की बाबा जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय, तशी त्याची कंडिशन आहे का?
आणि त्याच्यानंतर तुम्ही लॅपटॉप परचेस करू शकता. सर, इथून जर लॅपटॉप घेतला एखाद्या व्ह्यूअरनी तर त्याला लॅपटॉप सोबत काय काय भेटेल? मित्रांनो, लॅपटॉपसोबत प्रत्येक कंपनीचा त्या कंपनीचा ॲडॅप्टर मिळेल, प्लस एक क्लिनिंग किट मिळेल लॅपटॉप स्वच्छ ठेवण्यासाठी. याच्यानंतर लॅपटॉपची स्लीव्ह आहे, याच्यामध्ये लॅपटॉप चार्जर वगैरे तुम्ही कॅरी करू शकता. याच्यानंतर तुम्हाला एक माऊस पॅड मिळेल. तर या गोष्टी मित्रांनो प्रत्येक लॅपटॉप सोबत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, तसंच आपल्याकडे एचपीच्या ह्या प्रीमियम बॅग अवेलेबल आहेत. ह्या आपल्याकडे 150 क्वांटिटी घेतल्या होत्या. आता काहीतरी 80-90 बॅग अवेलेबल आहेत. याची ऑनलाईन जी किंमत आहे हे ₹1400, पण आपल्या माय कॉम्प्युटर शॉपिंगमध्ये तुम्ही लॅपटॉप घेतला आणि त्यासोबत तुम्हाला बॅग पाहिजे असेल तर ही फक्त तुम्हाला ₹800 मध्ये मिळेल. म्हणजे ऑनलाईनपेक्षा ₹600 स्वस्त मिळेल. तुम्ही बॅग बघू शकता, एकदम प्रीमियम बॅग आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पेन वगैरे ठेवू शकता. त्याच्यानंतर इकडे लॅपटॉपचा एक कंपोनंट आहे. एकदम प्रीमियम बॅग आहे. या लॅपटॉपचं कप्पा आहे. त्याच्यात तुम्ही लॅपटॉप वगैरे ठेवू शकता. बॅक साईड पण तुम्ही बघू शकता. पूर्ण मेश दिलेली आहे आणि ऑनलाईनपेक्षा तुम्हाला स्वस्त प्राईसमध्ये पडून जाईल. सर, मार्केटमध्ये मी पाहतोय रील्स वरती आहे ना खूप सारे आयसोनचे डेस्कटॉप वगैरे आहेत ना ते 15,000, 20,000, 25,000 असे प्राइसमध्ये विकते. तर ते खरंच घेणं योग्य आहे का? मित्रांनो, तुम्हाला एक दाखवतो. जसं की हा एक रील आहे. याच्यामध्ये जो डेस्कटॉप त्यांनी दाखवला आहे हा 26,999चा आहे. हा आपण पहिल्यांदा रिक्रिएट करूया की किती प्राईस जाते. जर आपण हा बनवायला घेतला तर त्याची कॉस्टिंग काय जाते. तर कॉस्टिंग मी तुम्हाला एकदा दाखवतो. यांनी जो CPU घेतलेला आहे हा i7चा 6th जनरेशन CPU घेतला आहे. हा जो CPU आहे हा 2017चा CPU आहे. आपण 2025मध्ये आहे. ठीक आहे, काही हरकत नाही आहे. तर याची किंमत जाते 6,299. त्याच्यानंतर रॅम जी आहे ही रॅम DDR4ची आहे. आता इथे ₹1400 दाखवते 8 जीबीची, पण ॲक्चुअल कॉस्ट आत्ताची मार्केट व्हॅल्यू आहे 3,500. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅबिनेट आहे. कॅबिनेट जर तुम्ही असं RGB घेतलं तर हे ₹1,500 वगैरे मिळतं आणि प्लस SMP वगैरे घेतला तर 2,000 मध्ये ते कॅबिनेट SMP मिळून जातं. याच्यानंतर 22 इंची जर ब्रँडेड जसं आम्ही सजेस्ट करतो MSIचा हा 22 इंची IPS वाला मॉनिटर आहे. हा जातो 4,000 किंवा 5,000. मी म्हणतो 5,500 किंमत याची पकडूया. इथे 5,600ला मिळतोय. त्याच्यानंतर तुम्हाला वायरलेस कीबोर्ड. आता हे वायरलेस न घेता वायरवाला ते जे देतात ते वायरवाला देतात. कीबोर्ड, माऊस चांगल्या ब्रँडेड कंपनीचा घेतला तर ₹1,000. तर टोटल कॉस्ट किती जाते आपण एकदा चेक करूया. जसं की प्रोसेसर आहे 6,200, 8 जीबीची रॅम. मी आत्ताचा करंट रेट पकडला आहे. हा 3,500 रेट आहे सेकंड हँडचा. त्याच्यानंतर 256 जीबी SSD ₹2,400ची आहे. त्याच्यानंतर 22 इंची मॉनिटर 5,500 हा नवीन मॉनिटर आहे. त्याच्यानंतर कीबोर्ड, माऊस हा पण नवीनच आहे. हा ₹1,000 आणि अदर खर्च म्हणजे विंडोज इन्स्टॉलेशन वगैरे ते ₹1,000 पकडू. तर हा जातो 21,600ला आणि हे विकतायत किती ₹27,000ला. तर मार्जिन त्यांनी किती काढावं याच्याशी काय मला घेणं-देणं नाही आहे. फक्त मला सांगण्याचा उद्देश हाच आहे, की तुम्ही i5 6th जनरेशन घ्या किंवा i7 6th जनरेशन घ्या. पण ते मशीन एवढं ओल्ड आहे हे सांगणं पहिलं दुकानदाराचं काम आहे. फक्त बाकीचं त्याला कॅबिनेट नवीन दिलंय, कीबोर्ड नवीन दिलाय किंवा मॉनिटर नवीन दिलंय, तर ते पूर्ण मशीन नवीन होत नाहीये. त्यातला जो मेन प्रोसेसर आहे हा जुनाच राहणार आहे. त्याच्यानंतर जे मदरबोर्ड वगैरे यूज करता याच्यामध्ये आपण मदरबोर्ड घेतला नाहीये. मदरबोर्डची कॉस्टिंग ₹3,000 पर्यंत वगैरे जाते. तर ते जे मदरबोर्ड आहेत ते ब्रँडेड कंपनीचे येणार नाही. ते Zebronicsचे किंवा EVMचे येणार. तर तुम्ही घेताना पहिल्यांदा त्याचा रिसर्च करा, की बाबा जे i7चा प्रोसेसर देतायत एवढ्या कमी प्राईसमध्ये म्हणजे 27,000 तुम्हाला 3 वर्ष वॉरंटी देतात. पण ते ऑलरेडी जे मशीन ज्या बेसवरती जो प्रोसेसर आहे तो ऑलरेडी 2017चा असेल, 18चा असेल. हे पहिल्यांदा तुम्ही माहीत करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही तरी ठरवा, की हा प्रोसेसर तुम्हाला घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. याच्यापेक्षा बेटर वे तुम्ही AMD Ryzenचे प्रोसेसर घ्या, जे Ryzen 3मध्ये वगैरे येतात. ते i7 6th जनरेशनपेक्षा फास्ट चालतील आणि लेटेस्टवाले प्रोसेसर असतील. त्याच्यामध्ये रॅम सपोर्ट पण तुम्हाला चांगला मिळेल. जसं की i7 6th जनरेशन आहे. याला मला वाटतं की 2100 mAh किंवा 2400 mAhची जास्तीत जास्त रॅम सपोर्ट करते. पण तुम्ही Ryzen 3 घेतले, Ryzen 5 घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला 3200 मेगाहर्ट्जची किंवा 3600 मेगाहर्ट्जची रॅम सपोर्ट मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही ह्या पहिल्यांदा स्टडी करा, की हे दाखवतात नवीन, पण ॲक्चुअलमध्ये आतलं जे कंपोनंट आहे ते नवीन नसणार आहे. ते एकतर लोकल कंपनीचं असणार आहे किंवा ओल्डवालं असणार आहे. तर मंडळी फायनली तो क्षण आलेला आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं की जो कोणी व्हिडिओवरती चांगली कमेंट करेल त्याला सर मेटल HD प्रिंट गिफ्ट करणार आहेत. तर ते 3 विनर्स आता आपण डिस्क्लोज करणार आहोत की कोण आहेत ते. सर, कोण असतील? मित्रांनो, आपण 3 विनर सिलेक्ट केलेले आहेत. पहिले जे विनर आहेत हे आउटर बॉक्स आहेत. याच्यानंतर आहेत संदीप पाटील आणि याच्यानंतर आहे गणेश मोरेकर. तर तिघांना काँग्रॅच्युलेशन. तुम्हाला आम्ही मेटल फ्रेम देणार आहेत आणि त्या फुल्ली कस्टमायझेबल आहेत. जसं मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जी साईज मिळणार आहे ती ही साईज असणार आहे. हे 8x10 साईज असणार आहे आणि हे पूर्ण मेटल प्रिंट आहे.
ह्याची जी लाईफ आहे हे कमीत कमी 100 वर्ष लाईफ आहे. प्लस ह्याचे जे ग्लॉसी फिनिश येते, हे तुम्हाला डिस्प्ले बघताना असं वाटेल की एखाद्या मोबाईलमध्ये स्क्रीन किंवा लॅपटॉपची स्क्रीन लावलेली आहे. एवढी याची HD क्लॅरिटी येते. आणि हे जे कस्टमायझेशन आहे, तुम्हाला एखादा फोटो पाहिजे असेल, एखादं तुम्हाला इमेज प्रिंट करायची असेल, तर ते फुल्ली कस्टमायझेबल आहे. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 ऑप्शन आहेत, की हे तुम्हाला एक स्टँडसोबत दिलेलं आहे. जर तुम्हाला डेस्कवरती ठेवायचं असेल, तर तुम्ही हे असं ठेवू शकता किंवा तुम्हाला भिंतीला हे चिटकवायचं असेल, तर हे असं मॅग्नेट येतं. हे मॅग्नेट लावून तुम्ही असं भिंतीला चिटकवू शकता किंवा तुम्हाला फ्रेममध्ये बसवायचं असेल, तर हे फ्रेममध्ये पण बसवण्याचा ऑप्शन आहे. त्या प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे. जर तुम्हाला कुणाला व्ह्युअर्सला हे मेटल प्रिंट पाहिजे असेल, तर याची जी कॉस्ट आहे, ही जी नॉर्मल आहे, ही 4x6 ची प्रिंट आहे. तर हे 4x6 तुम्हाला जाईल ₹300 ला विथ कुरिअर आणि याला फ्रीमध्ये मेटल स्टँड येईल. 8x10 ची प्रिंट आहे. तर ह्याची जी कॉस्टिंग जाईल तुम्हाला जाईल ₹450. मित्रांनो, याच्यानंतर 11x14 मध्ये ही एक प्रिंट आहे. तर याची किंमत जाईल ते ₹1000. हे पूर्ण ॲल्युमिनियम फ्रेम आहे आणि हे 1 mm सोबत येते. तर हे लवकर खराब पण होत नाही आहे. ह्याला लवकर स्क्रॅचेस पण पडत नाही आहे आणि एकदम रिअल आणि एकदम रॉयल लूक आहे. ह्याचं रिफ्लेक्शन तुम्ही चेक करू शकता. तर तिन्ही व्ह्यूवरने दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जे कुठला फोटो प्रिंट करायचा आहे, एखादा कारचा फोटो असेल किंवा एखाद्याचा देवाचा फोटो असेल, तर किंवा तुमचा घरचा फोटो असेल, तर ते तुम्हाला प्रिंट करून मिळेल आणि ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे आणि जे कुरिअर चार्जेस आहेत ते सुद्धा आम्ही स्वतः पे करू. तर तिन्ही पण विनरचं कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला ह्या मेटल HD प्रिंट्स मिळणार आहेत. तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा आणि कुठला फोटो तुम्हाला प्रिंट करून पाहिजे असेल ते सरांना सांगा, तर तुम्हाला ते प्रिंट करून पाठवते. तर मित्रांनो, तुम्ही माय कॉम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट प्राईसमध्ये सरांनी सर्व काही लॅपटॉप्स उपलब्ध केलेले आहेत आणि बरीच मोठी व्हरायटी या 2026 मध्ये सर घेऊन आलेले आहेत. एक 30 ते 40 लॅपटॉपची व्हरायटी तुम्हाला एकाच ठिकाणी मित्रांनो पाहता येणार आहे. त्याचबरोबर टायनी PC, डेस्कटॉप वगैरे पण सरांनी एकदम बजेट प्राईसमध्ये उपलब्ध केलेले आहेत. तर मित्रांनो, नक्की लॅपटॉप किंवा डेस्कटॉप घ्यायचा असेल तर नक्की माय कॉम्प्युटर शॉपीला व्हिजिट करायला विसरायचं नाही. सर आता 2 शब्द. ज्याला कोणाला लॅपटॉप घ्यायचा असेल किंवा डेस्कटॉप घ्यायचा असेल, तर एकदा माय कॉम्प्युटर शॉपीला नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.